नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण 2 अंकी साध्या बेरीजा कशा करतात ते बघितलं. तर आजच्या व्हिडिओत आपण 3 अंकी हातच्याच्या बेरीज कशा करायच्या ते समजून घेणार आहोत. तर बेरीज करण्याआधी बेरीज म्हणजे काय याची व्याख्या समजून घेऊया. बेरीज म्हणजे अशी गणितीय क्रिया ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक संख्या एकत्र करून त्यांचा योग करून त्यापासून मिळणारी नवीन संख्या म्हणजेच 2 संख्यांची बेरीज होय. बेरीज ही नेहमी एकक स्थानाच्या संख्येतून एकक स्थानाची संख्या मिळवली जाते, तसेच दशक स्थानाच्या संख्येत दशक स्थानाची संख्या मिळवली जाते. शतक स्थानाच्या संख्येत शतक स्थानाची संख्या ही मिळवली जात असते. तर मग उदाहरण क्रमांक 1 बघा. या उदाहरणात दिलेली संख्या 563 अधिक 318 या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. 563च्या एकक स्थानी 3 व 318च्या एकक स्थानी 8. तर 3 अधिक 8 या दोघांची बेरीज करायची. 3 अधिक 8 म्हणजेच 8मध्ये 3 मिळवा. 8च्या पुढं 3 घरं मोजा. 8च्या पुढं 3 घरं म्हणजेच 9, 10, 11. 8 अधिक 3 झाले 11. तर 11च्या एकक स्थानातील 1 खाली लिहायचा व दशक स्थानातील 1 हातचाला द्यायचा. बरोबर. तर आता पुढील संख्या आहे, दशक स्थानाची संख्या आहे 6 अधिक 1. 6 अधिक 1 झाले 7 व वरती हातचाचा 1 असे तिघं मिळून झाले 8. आता शतक स्थानाची संख्या आहे 5 अधिक 3. 5 अधिक 3 म्हणजेच 5च्या पुढं 3 घरं मोजायची आहेत. 6, 7, 8 म्हणजे 5 अधिक 3 या संख्येची बेरीज आलेली आहे 8. तर दिलेली संख्या 563 अधिक 318 या संख्येची बेरीज आलेली आहे 881. उदाहरण क्रमांक 2 बघा. उदाहरण क्रमांक 2 मध्ये 637 अधिक 368 या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. 637च्या एकक स्थानी आहे 7 व 368च्या एकक स्थानी आहे 8. तर आपल्याला एकक स्थानाच्या संख्येत एकक स्थानाची संख्या ही मिळवायची असते. म्हणून 7 अधिक 8 या संख्येची बेरीज करताना 7च्या पुढं 8 घरं मोजायची. चला तर मग मोजूया 7च्या पुढं 8 घरं. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 7 अधिक 8 झाले 15. तर 15 या संख्येच्या एकक स्थानातील 5 खाली लिहायचा व दशक स्थानातील 1 हातचाला द्यायचा. आता 636 या संख्येच्या दशक स्थानी आहे 3 व 368च्या दशक स्थानी आहे 6. तर 3 अधिक 6 या संख्येची बेरीज करायची व त्याच्यात हातचाचा 1 मिळवायचा. म्हणजेच 1 अधिक 3 झाले 4. 4मध्ये 6 मिळवायचे. 4मध्ये 6 मिळवले ते झाले 10. तर 10 या संख्येच्या एकक स्थानातील संख्या 0 ही खाली लिहायची व दशक स्थानातील संख्या 1 हा पुढील संख्येला हातचाला द्यायचा. तर आता दिलेली संख्या 636 या संख्येच्या शतक स्थानी आहे 6 व संख्या 368च्या शतक स्थानी आहे 3. 6 अधिक 3 यांची बेरीज करायची. 6च्या पुढे 3 घरं मोजा. 7, 8, 9 व हातचाचा 1 त्याच्यात मिळवा. 9 अधिक 1 झाले 10. तर दिलेली संख्या 636 अधिक 368 या संख्येची बेरीज आलेली आहे 1005. आता उदाहरण क्रमांक 3 बघा. उदाहरण क्रमांक 3 बघा. उदाहरण क्रमांक 3 मध्ये दिलेली संख्या आहे 446 अधिक 254. 646च्या एकक स्थानी 6 व 254च्या एकक स्थानी 4. तर आपल्याला 6 अधिक 4 यांची बेरीज करायची. 6 अधिक 4
म्हणजे 6 मध्ये 4 घरं मिळवायची आहेत. 6च्या पुढे 4 घरं मोजा. 7, 8, 9, 10. 6 अधिक 4 यांची बेरीज आली 10. तर 10 या संख्येच्या एकक स्थानातील 0 हा खाली लिहायचा व दशक स्थानाचा 1 हा हातचाला द्यायचा. तर आता दशक स्थानाच्या संख्या आहेत 4 अधिक 5 यांची बेरीज करायची. 4च्या पुढं 5 घरं मोजा. 5, 6, 7, 8, 9. 4 अधिक 5 झाले 9 व 9मध्ये हा हातचाचा 1 मिळवा झाले 10. तर 10च्या एकक स्थानी 0 आहे तो खाली लिहायचा व दशक स्थानाचा 1 पुढं द्यायचा हातचाला. तर आता दिलेली संख्येची शतक स्थानाची संख्या आहे 4 अधिक 2. 4 अधिक 2, 4च्या पुढं 2 घरं मोजा. 5, 6 व हातचाचा 1 झाला 7. तर दिलेली संख्या 446 अधिक 254 या संख्येची बेरीज झाली 700. आता उदाहरण क्रमांक 4 बघा. उदाहरण क्रमांक 4 मध्ये दिलेली संख्या आहे 572 अधिक 369. 572च्या एकक स्थानी आहे 2 व 369च्या एकक स्थानी आहे 9. 9मध्ये 2 ही संख्या मिळवा. 9च्या पुढं 2 घरं मोजा. 10, 11. आपल्याला बेरीज मिळाली 11. तर 11 या संख्येच्या एकक स्थानातील 1 हा खाली लिहायचा व दशक स्थानातील 1 हा पुढील संख्येला हातचाला द्यायचा. तर आता 572च्या दशक स्थानातील संख्या आहे 7 व 369च्या दशक स्थानातील संख्या आहे 6. तर दशक स्थानाच्या संख्येत दशक स्थानाची संख्या मिळवायची. 7मध्ये 6 ही संख्या मिळवा. 7च्या पुढं 6 घरं मोजा. 8, 9, 10, 11, 12, 13. 7 अधिक 6 झाले 13 आणि 13मध्ये हा हातचाचा 1 मिळवा. 13 अधिक 1 झाले 14. आता 14च्या एकक स्थानातील 4 खाली लिहा व दशक स्थानातील 1 पुढील संख्येला हातचाला द्या. बरोबर. आता शतक स्थानातील संख्या 5 अधिक 3 यांची बेरीज करा. 5त 3 मिळवले म्हणजेच 5च्या पुढं 3 संख्या मोजा. 6, 7, 8 आणि 8मध्ये आलेला हातचाला 1 तो मिळवा. 8त 1 मिळवला झाले 9. तर दिलेली संख्या 572 अधिक 369 या संख्येची बेरीज झाली 941. आज आपण 3 अंकी हातच्याच्या बेरीज कशा करतात हे समजून घेतलेले आहे. तर मग होमवर्कसाठी खाली एक उदाहरण देण्यात येत आहे, ते तुम्ही व्यवस्थित सोडून कमेंट करायची आहे. दिलेले उदाहरण आहे 735 अधिक 105 या संख्येची बेरीज करा व योग्य उत्तर कमेंट करा. धन्यवाद.